नमस्कार मैत्रिणींनो, मॅट्स चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मी माधुरी. आज तुम्हाला 15 ऑगस्ट निमित्त खूपच सिंपल अशी रांगोळी काढून दाखवणार आहे. फ्री हँड रांगोळी आहे ही. त्यासाठी आधी आपण गोल काढून घ्यायचा आहे अशोक चक्र काढण्यासाठी, आणि त्याच्यानंतर त्याच्या साईडला आपण पुढची डिझाईन काढणार आहोत. त्या गोल ह्याच्यामध्ये आपण पांढरा रंग भरून घेणार आहोत. चला तर अशा पद्धतीने आपण पांढरी रांगोळी गोलाकारात काढून घेतलेली आहे. त्याच्या साईडला आपण त्रिकोण टाईपमध्ये अशी एक डिझाईन काढणार आहोत. वरती हात आल्यासारखे दोन, आणि त्याच्यामध्ये एखादं पान काढल्यासारखे डिझाईन काढून आपण चेहरा जसा दिसतो त्या टाईपमध्ये काढणार आहोत. चला तर मग पुढची डिझाईन अशा पद्धतीने काढून घ्यायची. पहा, अशा पद्धतीने त्या गोलाकाराला आपण छानशी अशी डिझाईन काढून घेत आहोत. पहा, असं गोलाकाराला करत असं आपण पानाची डिझाईन काढतो त्याप्रमाणे अशी डिझाईन काढत आहोत. चला तर अशा पद्धतीने आता खालच्या साईडला निमुळता भाग आणि वरच्या साईडला दोन हात पसरलेत अशा टाईपमध्ये आपण ही डिझाईन काढून घ्यायची आहे. चला तर अशा पद्धतीनं आता मधल्या साईडला दोन पानाच्या आकारामध्ये आपण व्ही शेप असा देऊन घ्यायचा आहे. पहा, अशा पद्धतीने. याच्यानंतर आता आपण त्याला आकार व्यवस्थित करून घेऊन त्या डिझाईनचा त्याला आपण झेंड्याचा रंग या आकृतीला आपण देऊन घेणार आहोत. चला तर मग फटाफट आता आपण देऊन घ्यायचं आहे. या 15 ऑगस्टला जरूर काढा ही रांगोळी. खूपच सुरेख व सुंदर अशी आहे. तर आता आपण मधल्या साईडला गोलाकारात असा त्रिकोण काढून घेणार आहोत. त्याच्या वरच्या साईडला म्हणजे चेहऱ्याचं तोंड असेल या टाईपमध्ये, व त्यालाही व्यवस्थित आपण आकार देऊन घेणार आहोत. पहा, तर अशी सुरेख आपली डिझाईन तयार झालेली आहे. तर आता आपण याला रंग देऊन घ्यायचे. 3 पार्टिशन करून घ्यायचे आहेत आपल्याला. मधोमध असा तो साईडला आपल्याला जो गोल काढला आहे त्याला आपण अशोक चक्र म्हणून रंग देऊन घ्यायचा आहे. चला तर मग देऊयात. आधी मधल्या साईडला आपण हा पांढरा रंग देऊन कंप्लीट करत आहोत. चला तर आता वरच्या साईडला आपण ऑरेंज रंग देऊन घेणार आहोत, त्या गोलाकाराला सुद्धा आणि त्या पाकळ्यांना सुद्धा.
अशा पद्धतीने ऑरेंज रंगाच्या नंतर खालच्या साईडला आपण हिरवा रंग हा देऊन घ्यायचा आहे. हिरवा रंग देऊन झाल्याच्या नंतर राहिलेला आपला केशरी रंग हा कंप्लीट करून घेऊयात. व त्याच्यानंतर जो पांढरा गोलाकृती काढलेली आहे त्याला आपण निळ्या रंगाने अशोक चक्राच्या जे आपल्या रेघा असतात त्या आपण काढून घ्यायच्या आहेत. खूपच सुरेख व सुंदर अशी आपली ही रांगोळी दिसणार आहे. चला तर अशा पद्धतीने आपण अशोक चक्राच्या निळ्या रंगाच्या रेघा काढून घ्यायच्या आहेत. तर त्या रेघांच्या पुढे सुद्धा आपण निळे टिपके देऊन घ्यायचे आहेत. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन इझिली अवेलेबल होतील व रांगोळ्या इझिली पाहता येतील. या 15 ऑगस्टला जरूर काढा ही रांगोळी. खूपच सुरेख व सुंदर अशी रांगोळी आहे आपली. आपण अशोक चक्रामध्ये सुद्धा मधल्या साईडला मोठे मोठे टिपके देऊन आपण मोठेच्या मोठे असं पहिला ऑरेंज टिपका द्यायचा आहे. त्याला लांब असं पसरवून घेऊन पांढऱ्या रंगाची आपल्याला परत टिपका देऊन असंच पसरवून घ्यायचं आहे. मग नंतर हिरवा रंग, मग त्याच्यानंतर निळा रंगामध्येच. खूपच सुंदर आणि छान अशी दिसणारी रांगोळी आहे. तुम्ही जरूर काढा. रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्स अ लॉट. धन्यवाद.